मराठी, तुमचा विश्वास आमची ताकद। उत्तराखंडमधील हल्द्वानी येथे काँग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे यांच्या सभेनंतर रामलीला मैदानावर गोमूत्र शिंपडून करण्यात आलेल्या तथाकथित शुद्धीकरण प्रकरणाचे पडसाद आता महाराष्ट्रात उमटू लागले आहेत। या कृत्यविरोधात बुलढाण्यात भीमशक्ती सामाजिक संघटनेच्या वतीने मंगळवारी तीव्र निदर्शने करत मुंडन आंदोलन छेडण्यात आले। उत्तराखंडमधील घटनेचा निषेध नोंदवण्यासाठी माजी मंत्री आणि राज्यसभा खासदार चंद्रकांत हंडोरे यांच्या आदेशानुसार बुलढाणा जिल्हाधिकारी कार्यालयासमोर हे आंदोलन उभारण्यात आले। भीमशक्ती सामाजिक संघटनेचे राज्य सरचिटणीस भाई कैलास सुखदाने यांच्या नेतृत्वात शेकडो कार्यकर्त्यांनी जिल्हाधिकारी कार्यालयावर धडक दिली। भाजप आणि आरएसएसच्या प्रतिगामी मानसिकतेचा निषेध करत कार्यकर्त्यांनी थेट मुंडन करून सरकारचा आणि सनातनी प्रवृत्तींचा निषेध नोंदवला। भारतीय संविधानाने प्रत्येक नागरिकाला समानता आणि मानवी प्रतिष्ठेचा अधिकार दिला आहे, मात्र एखाद्या लोकप्रतिनिधीच्या किंवा नागरिकाच्या उपस्थितीने जागा अपवित्र होते असा समज पसरवून गोमूत्र शिंपडणे ही मानसिकता संविधानाला आणि सामाजिक समतेला छेद देणारी आहे, असा थेट आरोप आंदोलकांनी केला। भीमशक्ती संघटनेचा खरगे साहेबांचा या ठिकाणी अवमान करणाऱ्या भाजप आणि संघाचा, खरगे साहेबांचा अवमान करणाऱ्या संघटनांचा। उत्तराखंड राज्यामध्ये हरदोई येथील एका सभेमध्ये काँग्रेस पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष आणि राज्यसभेचे विरोधी पक्षनेते खासदार मल्लिकार्जुन खरगे साहेब यांची सभा त्या ठिकाणी होती। ती सभा संपल्यानंतर इथल्या जातीवादी आणि वर्णव्यवस्थावादी लोकांनी त्या सभेच्या स्थळी ते मैदान गोमूत्रानं धुवून काढलं आणि त्या ठिकाणी खरगे साहेबांचा अपमान करण्याचा प्रयत्न त्यांनी त्या ठिकाणी केला। मित्रांनो, आम्ही सगळ्या लोकांना सांगत असतो की या देशामधला जो जातीवाद आहे हा खूप भयानक आहे। हजारो वर्षांचं जुईंचे हत्याकांड, काळ्या गौऱ्यातील भेद आणि इंग्रजांची गुलामगिरी यावरून सगळा इथला जातीवाद भयानक आहे आणि त्या जातीवादाच्या झळा सातत्यानं या ठिकाणी एससी समाजातल्या लोकांना बसत असतात। आज एवढ्या मोठ्या उंचीचा नेता, आज देश पातळीवर ज्यांचं नाव आहे, काँग्रेस पक्षाचे अध्यक्ष आहेत, एवढा मोठा नेता त्या जातीच्या नावानं त्यांना त्या ठिकाणी इनावल्या गेलं, आणि त्यांचा अपमान त्या ठिकाणी करण्याचा प्रयत्न केला। या घटनेचा आम्ही तीव्र शब्दामध्ये निषेध करतो। आमचे नेते आदरणीय चंद्रकांत हंडोरे साहेब यांनी आदेश दिले की काँग्रेस पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे साहेबांचा जर अशा पद्धतीनं अवमान करण्याचा प्रयत्न जर या देशामध्ये होणार असेल तर मग मात्र आम्ही या देशामधलं जे सरकार आहे या सरकारचा निषेध करतो। भारतीय जनता पार्टीचा आम्ही निषेध करतो। त्याचबरोबर राष्ट्र संघ, आरएसएस आणि त्यांच्या ज्या संलग्न संघटना आहेत त्या सगळ्या संघटनांचा आम्ही या ठिकाणी निषेध करतो। आणि जोपर्यंत केंद्रामधलं आणि राज्यामधलं हे सरकार जे आहे हे जातीमध्ये भांडणं लावण्याचं काम करत आहे आणि जे महत्वाचे प्रश्न आहेत त्या प्रश्नाला बगल देण्यासाठी अशा पद्धतीचं काहीतरी उकरून काढायचं आणि देशभर त्याची निंदा त्या ठिकाणी करायची आणि जातीमध्ये भांडणं लावायचे, अशा पद्धतीचा प्रयत्न संघ आणि भाजपचा असतो। आणि अशा पद्धतीनं त्यांनी ज्या पद्धतीनं जे कृत्य केलंय त्या कृत्याचा आम्ही बुलढाणा जिल्हा भीमशक्तीच्या वतीनं या ठिकाणी जाहीर निषेध करत आहोत। आंदोलनानंतर भीमशक्ती संघटनेच्या शिष्टमंडळाने जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन देऊन संबंधित प्रवृत्तींवर कडक कारवाई करण्याची मागणी केली। सामाजिक समता, बंधुता आणि संविधानिक मूल्यांच्या रक्षणासाठी लोकशाहीच्या मार्गाने लढा अधिक तीव्र करण्याचा निर्धारही यावेळी व्यक्त करण्यात आलाय। ब्युरो रिपोर्ट, लोकप्रिय मराठी न्यूज। अशाच ताज्या आणि वेगळ्या घडामोडींसाठी पाहत रहा लोकप्रिय मराठी न्यूज।